नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 20 जून 2024। मित्रांनो, आज दुपारनंतर व रात्री आज राज्यातील 20 ते 25 जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। मित्रांनो, आसमानी संकट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आज राज्यामध्ये कोणकोणते 20 जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर अंदाज पाहणार आहोत। पण तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला अजिबात सबस्क्राइब करत नाही तर चॅनलला आता सबस्क्राइब करा व व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर मित्रांनो, तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर तुम्ही कोणत्या लोकेशनवर हा व्हिडिओ पाहताय ती लोकेशन आपल्याला कमेंट मध्ये नक्की कळवा। तर आपण या ठिकाणी विदर्भ पासून सुरुवात करणार आहोत। आज विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने ढगफुटी सदृश पाऊस भाग बदलत आज दिवसभरात पाहायला मिळते व रात्रीला देखील या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। अकोला, अमरावती, या यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, नागपूर, उमरेड या भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस भाग बदलत पाहायला मिळतोय। तसेच चंद्रपूर, पुसद, यवतमाळ, वाशिम या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये या ठिकाणी आज पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण, हिंगोली, जालना या भागामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये आपल्याला आज दुपारी व मध्यरात्री देखील आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस भाग बदलत आपल्याला तुरळक भागामध्ये पाहायला मिळते। काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। गेवराई, बीड, माजलगाव, पाथरी, गंगाखेड, परभणी, हिंगोली या भागामध्ये आपल्याला आज रेड अलर्ट पाहायला मिळते। मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या भागात आपल्याला पाहायला मिळते। तसेच लातूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तसेच गंगाखेड, परळी, केज या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता पाहायला मिळते। चौसाळा, कळंब, धाराशिव या भागामध्ये देखील आपल्याला रेड अलर्ट आज पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।